तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अनेक वर्ष मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या काही नेत्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा अत्राम, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे सगळे नेते गेल्या वेळच्या शिंदे सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री होते, पण देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद राखता आलेलं नाही। खरं तर हे नेते फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जात होते, पण त्यांना यावेळी डावलण्यात आलंय। त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्यात। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी प्रत्येकी 3 माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही। महायुतीतील तिन्ही पक्षांनी या बड्या नेत्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा झाली। छगन भुजबळ हे काँग्रेस आघाडीच्या सत्तेत अनेक वर्ष मंत्री होते। एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। एवढंच काय, पण एकेकाळी गृह खातंही त्यांनी सांभाळलं होतं। 2019 साली महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये ते मंत्री होते। राज्यातील ओबीसी समाजाचे बडे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण यावेळी त्यांचीही मंत्रिपदाची संधी हुकली आहे। दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं मोठं नाव। शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी होती। तसंच विधानसभा अध्यक्ष पदावरही काही काळ त्यांनी काम केलेलं आहे, पण यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवता आलेलं नाही। गेल्या सरकारमध्ये धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या खात्याची जबाबदारी होती, पण त्यांनाही यावेळी डावलण्यात आलंय। भाजपनंही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याकरता जुन्या नेत्यांना बॅकसीटवर ठेवलंय। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवारांचं नाव निश्चित मानलं जात होतं, पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला। शिंदे सरकारमध्ये मुनगंटीवारांकडे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी होती। नुकतंच लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता, पण विधानसभेत त्यांनी विजय खेचून आणला होता। मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांना मात्र स्थान मिळवता आलेलं नाही। माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही यावेळी वगळण्यात आलं। चव्हाण यांनी कोकणात भाजपला मोठं यश मिळवून दिलं होतं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद तर निश्चितच होतं, पण यावेळी भाजपनं त्यांना देधक्का दिलाय। तीच अवस्था माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचीही झाली आहे। इकडे शिंदेंच्या शिवसेनेतही धक्कातंत्र अवलंबण्यात आलंय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मंत्रिपदाकरता आग्रही होते। शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी होती, पण यावेळी त्यांचाही हिरमोड झाला। माजी पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनाही यावेळी डच्चू मिळालाय। गेल्या सरकारमध्ये या न त्या कारणामुळे ते वादात सापडले होते। तसंच माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या वाहनाचा लाल दिवाही गेलाय। गेले काही दिवस मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, पण मंत्रिमंडळ विस्तारात काहींना सुखद धक्का तर काहींना देधक्का मिळाल्याचं बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राज्य मंत्रिमंडळात यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। काही आमदारांना आधी केलेल्या कामगिरीच्या जोरावरती मंत्रिपद मिळालंय, तर आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय समीकरणं सुद्धा मांडण्यात आलेली आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळालेल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा अनुभव असलेले अनुभवी नेते आणि पहिल्यांदाच मंत्री होणारे आमदार यांची सांगड घालण्यात आली आहे। पाहुयात भाजपकडून कोणत्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय। आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, नितेश राणे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, पंकज भोयर, अशोक उईके, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना भाजपनं संधी दिली आहे।
मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं आशिष शेलारांना मंत्रिपद देऊन निवडणुकीत जोरकसपणे उतरणार असल्याचं स्पष्ट केलंय. नितेश राणेंना मंत्रिपदाचं बळ दिल्याचा फायदा भाजपला मुंबई आणि कोकणात होऊ शकतो. मंत्रिमंडळामध्ये काही चेहरे नवीन घेण्यात आलेले आहेत आणि प्रादेशिक किंवा जिल्हावार समतोल साधताना सुद्धा प्रामुख्याने हा विचार झालेला दिसतोय की आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एक मोठा कार्यक्रम येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेकडून कुणाला पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे ते आता बघूयात. प्रताप सरनाईक, भरत गोगावले, योगेश कदम, प्रकाश आंबेडकर, संजय शिरसाट आणि आशिष जयस्वाल यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकरता शिवसेनेला अजून बळकट करण्यासाठी प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर कोकणात पक्ष बळकट करण्याकरता भरत गोगावले आणि योगेश कदम यांना मंत्रिपद देणं फायद्याचं ठरू शकतं. तर मराठवाड्यात शिवसेनेची बांधणी करण्याकरता संजय शिरसाट यांना मंत्रिपद देणं पक्षाकरता उपयोगी पडू शकतं. त्या जिल्ह्यामध्ये यश मिळवायचं असल्याने त्यांनी नवीन चेहरे आणि जुने चेहरे यांचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या ठाणेसारख्या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने म्हणजे शहरातच त्यांनी 2 मंत्रिपदं आलीत त्यांच्या वाट्याला. स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक. यावरूनच हे लक्षात येतं की त्यांचं किती बारीक लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणत्या आमदारांना पहिल्यांदाच मंत्रिपद दिले ते बघूयात. मकरंद पाटील, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक यांना पहिल्यांदाच मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. एकंदरीतच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्रिपद देताना आधी केलेल्या कामांचा आणि आगामी आव्हानांचा सामना करण्याकरता सक्षम ठरू शकणाऱ्यांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.